अगोदर तुम्हाला मी रामनवमीच्या शुभेच्छा देते. हॅप्पी रामनवमी. तर मी तुम्हाला आज रामनवमीबद्दल छान मस्त असं स्वीट गुळाची पुरणपोळी दाखवणार आहे. चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया. विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आपण अगदी छान मस्त असं पुरणपोळी बघूया. चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये मी पुरणपोळी कशी बनवतात मी डिटेलमध्ये सर्व दाखवलेली आहे. तुम्ही संपूर्ण मागचा व्हिडिओ बघू शकतात. मी दोघी सारखे गोळे घेतले, पुरणाचा पण आणि कणकेचा पण. चला आपण आता मस्त छान पुरणपोळी लाटून घेऊया. मी एकच चाळी पुरणपोळी बनवते, तर मी एका हाताने एका साईडने दाबत जाते आणि दुसऱ्या साईडने असं मधून असं दाबून गोळा करते त्याचा आणि एकजवळ आणून छान तशी अशी गोल आकारामध्ये त्याचा गोळा तयार करून घेते आणि आतून पुरण हे सर्व व्यवस्थित एका हाताने असं दाबून दाबून वरची कणिक मी अशी थोडी काढून घेते आणि आपला पुरणपोळीचा गोळा तयार झाला आहे. अगदी या पद्धतीने तुम्ही 2 पुरी लाटूनही करू शकतात, पण मला या पद्धतीने येते म्हणून मी अशी लाटून घेते. थोडे गव्हाचे पीठ लावून आणि आपण छान मस्त असं लाटण्याने गोलाकाराने गोल 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 फिरवत राहायची. अगदी साधी सोपी पुरणपोळी आहे आणि मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये दाखवते. आणि गोलाकारामध्ये गोल 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 करून छान मस्त तिला असा आकार द्यायचा गोल. आणि तुम्हाला विराजमणी किचनच्या रेसिपी आवडतात ना, मग मला कमेंट बॉक्समधून कमेंट करत चला की जेणेकरून तुमची रेसिपी मला खूप आवडली, त्याच्याने मला मोटिवेशन मिळतं. चला आपण बोलता बोलता छान मस्त आपली पुरणपोळी लाटली गेली. मी अगोदरच तवा गरम करायला ठेवला होता. आता आपण पुरणपोळी अगदी अलगद टाकून घेऊया आणि तिला आपण 1-2 मिनटासाठी छान मस्त शेकून घेऊ आणि अगदी अलगद दोघी हाताने छान तिला आपण असं पलट करून घेऊया. तुम्हाला हाताने जमत नसेल पलटायचं तर तुम्ही उलथीने पलट करू शकता. मला जमतं म्हणून मी या पद्धतीने केलं. आणि वरून मस्त आपण आता त्याच्यावर मस्त साजूक तूप घालूया. साजूक तूप घातलं की वाव, अगदी पुरणपोळी अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होते. बघा किती छान मस्त टंब फुगली आपली पुरणपोळी. पुन्हावरून छान मस्त तूप घालूया. भरपूर तूप घालायचं म्हणजे पुरणपोळी अगदी छान मस्त लुसलुशीत खायला लागते. आणि पुन्हा पलटी करून घेतली मी. मग आहे की नाही आपली गरमागरम मस्त गुळाची पुरणपोळी. छान मस्त दोघी बाजूने 2-2 मिनटं छान शेकून घ्यायची आणि त्यानंतर आपण तिला अर्ध्या बाजूने पॅक करून छान मस्त आपली गरमागरम गुळाची पुरणपोळी झाली ना तयार. मग तुम्ही कधी बनवतात गरमागरम गुळाची पुरणपोळी, मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा हां. आणि माझी ही पुरणपोळी कशी झाली ही पण मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. नवीन आहात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद.